नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत। नेमके हे निर्णय कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 27 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय असा की फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच FDCM लिमिटेड मधील 1351 पदांच्या सुधारित आकृतीबंधासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारणित धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आशियाई विकास बँक म्हणजे ADB सहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजे मॅग्रेट प्रकल्प संस्थेवर पवन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार अशा संदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। त्याचबरोबर कृषी क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय असा की कृषी पर्यवेक्षण व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्यात येणार आहे। म्हणजेच यापूर्वी कृषी पर्यवेक्षक किंवा कृषी सहाय्यक असं नाव होतं, आता उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी अशा नावाने ओळखले जाणार। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य हातकाम महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी या ठिकाणी मंजूर करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कार्यशाळा तसेच पदांना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। माननीय शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखन पदाचे पद निर्माण करण्यासाठी सुद्धा मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इचलकरंजीकर व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा भरपाई अनुदान देण्यास मान्यता। इचलकरंजीला 657 कोटी, जालन्याला 392 कोटी 5 वर्षात मिळणार अशा संदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला तो म्हणजे शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्यासंदर्भात राज्य शासनाने हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, शेत जमिनीची वाटणी पत्र जे आपण तयार करतो त्यासाठी राज्य सरकारकडे ठराविक रजिस्ट्रेशनची फी भरावी लागते, नोंदणी फी भरावी लागते। ही नोंदणी फी आता या ठिकाणी माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्याचबरोबर शेवटचा निर्णय असा, पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने 27 मे 2025 रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। हे मंत्रिमंडळाचे निर्णय महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।